नमस्कार मित्रांनो, माझं नाव संतोष पवार. आपण पाहता संकल्प टुडे. हे चॅनल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब जरूर करा. महाराष्ट्रामध्ये जे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार, ते सरकार स्थापन झाल्यामुळे केंद्रामध्ये याचा फायदा नेमका भारतीय जनता पार्टीला काय होऊ शकतो ते आपण पाहूया. महाराष्ट्र हे राज्य लोकसभेच्या जागेच्या दृष्टिकोनातून 2 नंबरचं राज्य आहे. उत्तर प्रदेश नंतर सर्वात जास्त लोकसभेच्या जागा ह्या महाराष्ट्रामधनं येतात आणि त्यामुळे महाराष्ट्राकडे प्रत्येक राजकीय जे पक्ष आहेत त्यांचं विशेष लक्ष असतं. लोकसभेला महाविकास आघाडीला येथे यश मिळालं तर तशाच पद्धतीने विधानसभेला देखील महाविकास आघाडीलाच यश मिळेल असा अंदाजा राजकीय विश्लेषक मांडत होते. पण या निकालाने त्याच्या अगदी विरुद्ध बाजूला जाऊन महायुतीला स्पष्ट कौल दिले आणि बहुमताने महायुती पुन्हा सत्तेत आली. आता आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं केंद्रातील जे सरकार आहे त्याचा थोडा अभ्यास करावा लागणार आहे. कारण की केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत नाहीये. मित्र पक्षांना मिळून त्यांनी सरकार स्थापन केलेलं आहे. यामध्ये 2 मित्र पक्ष जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत. एक आहेत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांचा पक्ष, आणि दुसरे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि त्यांचा पक्ष. हे 2 पक्ष खूप महत्वाचे आहेत आणि या 2 पक्षांना बरोबर घेऊनच केंद्रामध्ये सरकार स्थापन झालेलं आहे. विरोधक कुठं ना कुठं मुख्यमंत्री नितीश कुमार आणि मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू या दोघांना सुद्धा हे समजून सांगण्यामध्ये व्यस्त होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी सोबत राहिल्यामुळे तुमचं राजकीय नुकसान काय काय होणार आहे हे नुकसान समजून सांगण्यामध्ये ते व्यस्त होते. आणि कुठं ना कुठं असं वाटत होतं की आपण बिहारचा जर विचार केला तर बिहारमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या 2.5 वर्षात ज्या राजकीय घडामोडी घडल्या, म्हणजे एकनाथराव शिंदे यांचा बंड आणि अजितदादा पवार यांचा बंड, या बंडामुळे तिघांनी मिळून स्थापन केलेलं सरकार अशाच पद्धतीचं काहीतरी बिहारमध्ये सुद्धा घडलेलं होतं. सुरुवातीला त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमारच्या पक्षाने मिळून सरकार स्थापन केलं. त्याच्यानंतर नितीश कुमार जे तेजस्वी यादव त्यांच्यासोबत गेले, परत ते भारतीय जनता पार्टीकडे आले आणि बिहारमध्ये एकंदरीत नितीश कुमार यांची जी छबी बनलेली होती ती अशी होती, त्यांना पलटूराम म्हणत होते आणि त्यांनाही अशी भीती वाटत होती की विधानसभेच्या निवडणुका ज्या होणार आहेत त्या निवडणुकांमध्ये आपल्याला कुठं ना कुठं आपल्या या प्रतिमेचा नुकसान आपल्याला होईल अशी भीती नितीश कुमार यांना होती. पण महाराष्ट्रामध्ये जो कौल मिळाला, महाराष्ट्रामध्ये एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांना आणता आली, त्यामुळे नितीश कुमार यांचा सुद्धा आत्मविश्वास आहे तो आता वाढलेला आहे आणि याचा खूप मोठा फायदा भारतीय जनता पार्टीला होऊ शकतो. कारण की भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार यांच्या पक्षाने मिळून सरकार स्थापन केलेलं आहे. परत ते सत्तेत आले तर कुठं ना कुठं विधानसभेची चाबी ही कुठं ना कुठं भारतीय जनता पार्टीच्या हातात राहू शकते. चंद्रबाबू नायडू यांना सुद्धा अशाच प्रकारची भीती होती की भारतीय जनता पार्टी सोबत जर आपण गेलो तर मुस्लिम मतदार आपल्यावर नाराज होईल, हा त्यांच्याही मनात ही भीती होती. तशा पद्धतीचं एक नेरेटिव्ह त्यांच्या बाजूनं सेट करण्याचं काम विरोधक करत होते. पण या निवडणुकीच्या निकालाने हे सिद्ध केलं की भारतीय जनता पार्टीने जी प्लॅनिंग केली होती त्या प्लॅनिंग प्रमाणे यश मिळणं हे सोपं आहे असं आता कमीत कमी चंद्रबाबू नायडू यांना वाटू शकतं. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू ह्या दोघांच्या डोक्यातली एक गोष्ट कदाचित आता निघाली असेल की भारतीय जनता पार्टीचं जे हिंदुत्वचा मुद्दा आहे तो मुद्दा काम करत नाही, पण असं त्यांच्या डोक्यात होतं. पण आता ते कुठं ना कुठं खोटं ठरलं दिसलेलं आहे. कारण की महाराष्ट्रामध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या सभा झाल्या ते 2 नारे गाजले होते, बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है. या ज्या घोषणा देण्यात आल्या होत्या या घोषणाचा विरोध हा महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसनेच केलेला होता. त्यांनी अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात नाही असं वारंवार सांगितलं होतं. तसेच भारतीय जनता पार्टीमध्ये देखील पंकजाताई मुंडे असतील आणि अशोकराव चव्हाण असतील यांनी सुद्धा बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है ह्या ज्या घोषणा आहेत ह्या घोषणा येथे चालणार नाहीत असं सांगितलं होतं. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचं जे प्लॅनिंग होतं ते प्लॅनिंग आपल्याला म्हणावं लागेल की ॲक्युरेट होतं, त्यांना पक्क माहित होतं
अशाच पद्धतीचं वातावरण हे महाराष्ट्रात सेट होणार आहे आणि याचा फायदा कुठं ना कुठं भारतीय जनता पार्टीला होणार आहे हे त्यांच्या प्लॅनिंगमध्ये अगदी क्लिअर होतं. त्यामुळे त्यांनी या 2 घोषणा होत्या, ह्या घोषणांपासून ते दुरावले नाहीत, ते दूर गेले नाहीत. उलट अजून प्रभावीपणे ह्या घोषणा जो आहेत त्या मतदारांपर्यंत पोहोचवण्यामध्ये भारतीय जनता पार्टीला कुठं ना कुठे यश आलं आणि याचाच आपल्याला असं म्हणावं की त्याचा निकालावर हा परिणाम झालेला आहे. की लाडकी बहीण योजना आता अशाच पद्धतीच्या योजना या बिहारमध्ये लवकरच चालू करणार असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागलेल्या आहेत. पाहावं लागेल की आता नेमकं बिहार महाराष्ट्राच प्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याप्रमाणे एखादी योजना सुरू करतं का आणि बिहारमध्ये सुद्धाच महाराष्ट्राप्रमाणे परत एकदा सत्ता येऊ शकते का हे येणारी वेळच सांगेल. पण एक लक्षात घ्या की महाराष्ट्रातल्या विजयामुळे भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांमध्ये एक वेगळंच पॉझिटिव्ह वातावरण जे ते तयार झालेलं आहे आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये याचा प्रत्यय आपल्याला येईल. भारतीय जनता पार्टी अत्यंत आत्मविश्वासाने येणाऱ्या निवडणुका लढवेल. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी संकल्प टुडे या चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.